आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सगळ्या आवश्यक खबरदारी घेतली असून बचाव आणि मदतकार्य यंत्रणा पूर्णतः सज्ज ठेवण्यात आली आहे। पालघरमधील एनडीआरएफचं पथक डहाणूमध्ये तैनात केलं जाणार आहे, तर अंधेरी आणि वसईतील एनडीआरएफचं पथक तलासरी इथं दाखल झालं असून मदत कार्यासाठी कार्यरत झालंय। तसंच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर किंवा दिशाभूल करणाऱ्या मेसेजेसवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। रात्रीच एनडीआरएफची इथे उपलब्ध एक तुकडीच्या अनुषंगाने बचाव कार्य सुरू केला होता। त्यासोबतच सकाळी एक एनडीआरएफची तुकडी ऍडिशनली आपल्या जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ती तलासरी आणि डहाणू दोन्हीकडे एक एक एनडीआरएफची तुकडीच्या मदतीने तसेच स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। आपले जे दोन धरण आहेत डहाणू तलासरीमध्ये कुर्जेड आणि धामणी दोन्ही धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे पाण्याचा साठा वाढल्याने निसर्ग त्या ठिकाणी आपल्याकडनं सुरू करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने डाऊनस्ट्रीमचे जे गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देऊन ते पाण्याचा निसर्ग सुरू केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।